व्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल निश्चित करताना सत्संगतीने पूर्वपुण्याईने आपण ह्या योगानुष्ठानाचा आश्रय करावा असं जरी वाटलं आणि श्रद्धापूर्वक त्याच्यामध्ये प्रवृत्ती झाली, पण जर आपल्या ठिकाणी प्रयत्नाची काही शैथिल्य झालं आणि त्यामुळं त्याच काळात जर आपल्या आयुष्याचा सूर्य मावळला, तर अशा वेळेला आपण केलेला जो सर्वसंग परित्याग आणि त्यामुळं संसाराच्या सुखाला आंचवलेलो आपण संसार सुखालाही मुकलो आणि ब्रह्मप्राप्ती तर दूरच राहिली. अशा वेळेला आपल्या जीवनाचं काय होतं अशी जी सामान्यपणे साधकाच्या जीवनात येणारी जी शंका, त्या शंकेचं प्रतिनिधित्व या ठिकाणी अर्जुनाने केलेलं आहे. आणि तो म्हणतो, जसा एखादा छोटासा लहान असा ढग आणि एखाद्या पातळ पडद्याप्रमाणे असणारा तो जसा वर्षावही करीत नाही आणि त्या ठिकाणी तो टिकतही नाही, म्हणजे तो शाश्वत रीतीनं आकाशात कायमचा विद्यमान राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपली जी काही गती आहे ती गती म्हणजे इच्छित गती ती प्राप्त न होता अशा जीवाचं नेमकं होतं काय, त्याची कोणती गती होते. तर याविषयी परमात्मा सांगतात की नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, त्याची वाईट गती कधीच होत नाही. जो सन्मार्गाला लागला त्याला निश्चित सन्मार्गाचं फल प्राप्त होतं, याविषयी तू शंका घेऊ नकोस. आणि त्यासाठी त्याची गती कशी होते, तर त्याला या ठिकाणी जरी तो मोक्ष प्राप्त झाला नाही तरी त्याला अशा कुळामध्ये जन्म येतो की जे कुळ अत्यंत पवित्र आहे आणि श्रीमंत आहे, आणि त्या ठिकाणी त्याला मागची जी सद्बुद्धी आहे त्या सद्बुद्धीच्यामध्ये अधिक भर पडून त्याला बाळपणातच या ठिकाणी वैराग्यादी निर्माण होऊन त्याला चांगल्या प्रकारची सद्गती जेणेकरून प्राप्त होईल, आपल्या प्राप्तव्य स्थानापर्यंत पोहोचेल, अशाच प्रकारचं वातावरण त्याला निर्माण होतं. किंवा त्याचं पूर्वपुण्य जर ह्याच्यापेक्षाही उत्कट असेल तर त्याला दरिद्री अशा ज्ञानवान पुरुषाच्या कुलामध्ये जन्म येतो असं सांगितलं. आणि हा जन्म आल्यानंतर तो आपोआपच त्या ठिकाणी त्याला पूर्वदेहातले केलेले जे साधनेचे संस्कार, ते संस्कार आपोआप त्या ठिकाणी पुन्हा उद्भूत होतात. त्या संस्काराचा संबंध किंवा संयोग त्याच्याबरोबर राहतो आणि तो पुन्हा आपल्या सिद्धी प्राप्त होण्यासाठी, मोक्षसिद्धी प्राप्त होण्यासाठी पूर्वीपेक्षाही वेगाने अधिक जोर लावून त्या प्रयत्न करतो असं सांगितल्यानंतर त्याला पूर्वदेहातल्या बुद्धीचा कसा संयोग होतो याविषयी निरूपण भगवान करत आहेत की पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुः अपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. ही तेन एव पूर्वाभ्यासेन अवशाः अपि सः ह्रियते योगस्य जिज्ञासु अपि शब्दब्रह्म अतिवर्तते. ही कारण तेन एव पूर्वाभ्यासेन, त्या पुरुषाने पूर्वी केलेला जो योगाभ्यास आहे की ज्या योगाभ्यासाचं फल त्याला त्या काळात तर प्राप्त झालं नाही, असा तो पूर्वी केलेला जो अभ्यास, त्या अभ्यासाचं अवशाः अपि, त्यामुळं तो परतंत्र होतो. इथं अवश्य म्हणजे त्या अभ्यासाच्या स्वाधीन होतो, म्हणजे आपोआपच त्या जन्मामध्ये त्याला पूर्वी केलेलं जे योगाभ्यास, त्या योगाभ्यास करण्याची त्याला उत्कट इच्छा निर्माण होते आणि त्यामुळे तो योगाभ्यासाने अवशाः परतंत्र झालेला तो पुरुष म्हणजे तो योगभ्रष्ट पुरुष ह्रियते, हरण केला जातो. कशाने? योगाभ्यासेनं. त्यांनी पूर्वी केलेल्या त्या योगाभ्यासाने त्याच्या चित्ताचं हरण केलं जातं, म्हणजे त्याचं चित्त जे आहे ते योगाभ्यासाकडेच प्रवृत्त होतं. आता हे योगाचा अभ्यासाचं महत्त्व सांगत असताना सांगतात की इतरही लोक असं एखादा कर्ममार्गी पुरुष आहे, कर्माचं अनुष्ठान करणारा पुरुष आहे, तर त्या पुरुषाची काय गती होते,
तर त्या पुरुषाला त्याने जे कर्म केलं तर जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता होतो आणि ईश्वरही प्राणी कर्म सापेक्ष त्याला फल देत असतो. त्याप्रमाणे त्याचं केलेलं कर्म कधीही व्यर्थ जात नाही. ते केलेलं कर्म हे फलभोग दिल्या वाचून कर्माचा कधीही प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय. जे कर्म फल देण्याला सन्मुख झालं त्याचा भोग होऊनच त्याचा नाश होतो. अशी स्थिती असल्यामुळं कर्माचं फल त्याला प्राप्त होतं. सत्कर्म असो किंवा असत्कर्म दुष्कर्म असो त्या कर्माचं फल त्या कर्त्याला मिळतं असा वेद सांगतो. पण त्या असं वेद सांगतो म्हणजे कोण सांगतं? शब्दब्रह्म, अपौरुषेय शब्दराशी असा असणारा वेद हा सिद्धांत कर्मविपाकाचा सांगतो. परंतु वेदच असं सांगतो की हा जो योगाचा अनुष्ठान करणारा पुरुष आहे आणि अजून त्याला योगाचं फल प्राप्त झालं नसलं तरीसुद्धा ह्या योगाचा जिज्ञासू असणारा, योगस्य जिज्ञासू हो अपि, ह्या योगाचं आपण ज्ञान करून घ्यावं आणि त्या योग साधनेला अनुष्ठानात आणावं. म्हणजे ध्यानयोग, अभ्यासयोग किंवा आत्मसंयम योग असं ह्या ज्या अध्यायाचं नाव आहे, ह्या योगाचा आपण अभ्यास करावा. पार अगदी युक्ताहार विहारस्य इथपासून तर त्याला सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानी चात्मनी इथपर्यंत जे योगाभ्यासाचे प्रकार सांगितले, कुंडलिनी योगाचा प्रकार सांगितला किंवा हठयोगाचा प्रकार सांगितला, नंतर हे जे अष्टांग योगादी सांगितलं, ह्या योगाचा फक्त जिज्ञासा जरी त्याच्या अंतकरणात झाली तरी तो जिज्ञासू अपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. शब्द ब्रह्म म्हणजे वेदाने सांगितलेलं जे कर्म आणि त्या कर्मविपाकाचं फल म्हणजे कर्मफल त्याला जे भोगावं लागतं, तर जितकं त्याला उत्कृष्ट कर्म करील तितकं उत्कृष्ट फल मिळतं. पण कधी त्या कर्माचं जर यथा सांग अनुष्ठान केलं तर, परंतु इथं तर अजून सांग अनुष्ठान घडलं नाही, नुसतं त्या ठिकाणी ते योगानुष्ठान करावं अशी जिज्ञासा जरी उत्पन्न झाली तर ते शब्द ब्रह्म अतिवर्तते. ते शब्द ब्रह्माचं म्हणजे आपण वैदिक केलेली कर्म आणि वैदिक कर्माच्या अनुष्ठानापासून मिळणारं जे फल ते शब्दब्रह्म आणि त्याचा अतिवर्तते, त्याचंही उल्लंघन करून जातं. म्हणजे योगाच्या जिज्ञासूला त्याच्याही पेक्षा अधिक श्रेष्ठ प्रकारचं फल प्राप्त होतं असं भगवान या श्लोकामधून सांगतात. आता माऊली या श्लोकावर भाष्य करताना सांगतात, जे काय पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्य वशोपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी केलेलं जे सकाम कर्म आहे त्या सकाम कर्मापासून मिळणाऱ्या फलांचं तो अतिक्रमण करतो किंवा उल्लंघन करतो. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवील आहे. माऊली सांगतात की त्या ज्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे की अमरी भाट होईजे, म्हणजे देवसुद्धा त्याचे स्तुती करतात. मग मृत्यूलोकाते वाणिजे, आणि मृत्यूलोकात मानवानी ह्या योगी पुरुषांनी प्राप्त करून घेतलेल्या स्थितीकडे पाहिल्यानंतर देव देखील ह्या मृत्यूलोकाचं वर्णन करतात. आईशे जन्म पार्थागा जेते तो पावे, अशा प्रकारचा असणारे जन्म म्हणजे श्रेष्ठ अशा कुलामध्ये पवित्र वंशामध्ये आणि त्याचा जन्म होतो. परंतु त्या मृत्यूलोकातील जन्माचं मृत्यूलोकी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, अशा प्रकारचा हा मानव वंशामध्ये जो जन्म होतो ते तो पावे, तो जन्म त्याला प्राप्त होतो. आणि ते जन्म प्राप्त झाल्यानंतर आणि मागील जे सद्बुद्धी, आणि यानंतर जन्म प्राप्त झाल्यानंतर मागच्या जन्मात योगानुष्ठान करताना त्याला जी सद्बुद्धी होती आणि ती सद्बुद्धी तर उत्पन्न झाली, परंतु जेथ जीवित्वा झाली होती अवधी, परंतु ज्या ठिकाणी जीवित्वाची म्हणजे त्याच्या आयुष्याचा अवधी झाला म्हणजे शेवट झाला, म्हणजे त्याला नेमकं मरणाला प्राप्त व्हावं लागलं. आपल्या ध्येयाला प्राप्त होण्याच्या पूर्वीच त्या अंतकरणात सद्बुद्धीचा श्रद्धेचा उदय झालेला होता, प्रयत्नालाही प्रवृत्त झाला होता, परंतु काही त्याचं योग
की त्याचा आयुष्याचा भानू मावळला. हां, मग अशा वेळेला होतं काय, तर त्यावेळेला त्याची जी सद्बुद्धी होती त्याची पुढती तीच पुन्हा पुढच्या जन्मात, म्हणजे आता त्याला पुढं योगभ्रष्ट पुरुषाला जो जन्म प्राप्त झाला आहे त्या जन्मामध्ये तो नवी आणि निरवधी आहे. तीच बुद्धी त्याला पुन्हा नवी, म्हणजे पुन्हा पूर्वी जी होती ती बुद्धी आताही त्याला जशीच्या तशी, पण ती कशी, ती निरवधी, म्हणजे पहिल्यापेक्षाही जिला अंत नाही अशी अनंत, म्हणजे व्यापक अशा प्रकारची बुद्धी, सक्षम पूर्वीपेक्षाही अशी बुद्धी त्याला निरवधी नवील आहे. पुन्हा आता या नवीन जन्मामध्ये त्याला पूर्वीपेक्षाही व्यापक बुद्धी प्राप्त होते. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसे अवलेळा पाताळ धने. भारतीय संस्कृतीमध्ये जन्म झालेला आणि वैदिक सनातन तत्त्वज्ञान परंपरेचा परिचय असणाऱ्या मनुष्याला आपण जीवनामध्ये केलेले जे प्रयत्न आहे ते मृत्यूच्या अगोदर जर सफल झाले नाही तर आपला जन्म व्यर्थ गेला अशी जी भ्रांती आहे ती सनातन वैदिक परंपरेत कधीच राहत नाही. कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं की आपला प्रवास जिथपर्यंत आला, जसं आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी आपण जर वाखरीपर्यंत गेलो आणि पंढरपुरापर्यंत पोहोचलो नाही तर आज ना उद्या आपण पंढरपुरामध्ये पोचणार आहे, तितका प्रवास आपला उरकलेला आहे. तसं आपल्याला आपल्या जीवनात केलेल्या साधनेने जरी फल प्राप्त झालं नाही तर इथं वेदाने आपल्याला आश्वासित केलेलं आहे. इथं या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक परंपरेमध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत मानला जातो आणि कर्मविपाकाचा सिद्धांत मानला जातो. म्हणून कर्मविपाक आणि या ठिकाणी पुनर्जन्म हे जे सिद्धांत आहेत तर हे सिद्धांत मानवी जीवनाला अत्यंत आश्वासित करणारे असे आहेत. त्यामुळं मनुष्याला पाप कर्माची भीती वाटते आणि पुण्यकर्मामध्ये आपोआपच प्रवृत्ती होते. पुण्यकर्म आणि पापकर्म यांना समान लेखत नाही. नास्तिक लोक काय म्हणतात, पुण्यवान असो नाही तर पापी असो, कोणताही असला तरी एकदा त्याचा देह पडला त्याच्याबरोबर त्याचं संपलं. कारण देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या परवती प्रमाद ढळून येणे अशी त्यांची स्थिती आहे. तेच या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की तिथं होतं कसं, तेथ सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैशी अवलेळा पाताळ धने. तिथं कसं होतं याविषयी एक उपपत्ती सांगतात. एखादा माणूस सदैव म्हणजे दैववान किंवा भाग्यवान असला आणि शिवाय पायाळू असला, म्हणजे ज्याचा आईच्या उदरातून प्रसूती होताना पायाकडून जन्म होतो त्याला पायाळू म्हणतात. भाग्यवान आहे आणि पायाळू आहे आणि या वरी दिव्यांजन ले डोळा आणि त्याच्या डोळ्यात जर दिव्य अशा प्रकारचं अंजन घातलं तर मग त्या पुरुषाला मग देखे जैशी अवलेळा पाताळ धने, त्याला ज्याप्रमाणे पाताळामध्ये गाडलेलं जे धन आहे ते त्याला स्पष्ट होतं. याच्यासाठी दिले ना, तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरण आहे आण परी तेची थारे आईशे मन शुद्ध व्हावे. ज्ञानाने मोक्ष मिळतो पण ते अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. पाताळीचे निधान दावील किरा अंजन परी तेथ व्हावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान. पाताळामध्ये गाडलेलं जे धन आहे तर ते धन अंजन डोळ्यामध्ये घातलं परंतु ते त्याला दिसेल, पण नुसतं अंजन डोळ्यामध्ये घातलं तर त्याला दिसणार नाही. ते डोळे पायाळूचे असले पाहिजे. आणि असं पायाळू अंजन आणि पुन्हा भाग्यवान, कारण भाग्याचंही महत्त्व आहे. मागच सांगितलं, भाग्याचेनी बडसे उद्यमाचेनी मिशे संपत समृद्धी जाता पैसे घर रिघे, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की असा जर पुरुष असला, भाग्यवानही आहे, पायाळू आहे, दिव्यांजन आहे, तर त्याला अवलिळा म्हणजे सहजासहजी तो कुठेही गेला तर पाताळामध्ये गाडलेलं धन त्याला दिसतं. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेथ सौरसे विण जाय बुद्धी तयाची. तर हा जो पुरुष आहे नवीन त्याला जन्म प्राप्त झाला, त्या जन्मामध्ये त्याला काय काय त्याचे म्हणजे तुम्ही सांगता की त्याचे जे बुद्धी आहे ती पूर्वीपेक्षा अधिक व्यापक होते किंवा ऋतंभरा तत्र प्रज्ञा असं म्हणतात. तर त्या ठिकाणी ऋतंभरा प्रज्ञा, ऋतम म्हणजे सत्यम, सत्यम बिभरती इति ऋतंभरा म्हणजे जी सत्याची धारणा करते,
सत्याला धारण करते अशी बुद्धी. म्हणजे आपोआप सत्य काय असत्य काय, ग्राह्य त्याज्य, हा सत्य मिथ्या, नित्य अनित्य, हा सगळा विवेक त्याला सहजच त्या बुद्धीमध्ये होतो. आणि इतरांना जर त्या समजून घ्यायचं झालं तर त्यांना अत्यंत कठीण, इतकं कठीण की दुर्भेद जे अभिप्राय, शास्त्राचं जे अभिप्राय किंवा तात्पर्य असतं ते तात्पर्य कळणं, ते काय आहेत, त्या अभिप्राय किंवा तात्पर्य करणं दुर्भेद आहे. दुर्भेद आहे म्हणजे त्याचा भेदन आपल्याला करत नाही ना, त्या प्रश्नाचा उलगडा आपल्याला होत नाही. सामान्य बुद्धीला ज्याचा उलगडा होत नाही अशा प्रकारचे, किंवा काही ठिकाणं असे असतात की गुरुगम्य हनठाय. हनठाय म्हणजे काही ठिकाणं असतात ती गुरुगम्य, म्हणजे जर गुरूंनीच आपल्याला सांगितली समजावून तरच आपल्याला कळतात. गुरु वाचून ते अभिप्राय आपल्याला कळू शकत नाही. त्या कितीही जरी मनुष्य बुद्धिमान असला, परंतु उदाहरणार्थ वेदांताची, पूर्वमीमांसेचे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला गुरूंच्याकडूनच समजावून घ्याव्या लागतात. परंतु ते तर सौरसे विन जाय बुद्धी तयाची, पण त्याला मात्र हे प्रयत्न करावा लागत नाहीत. त्या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला आडलेली आहे आणि तिचा अर्थ आपल्याला गुरूंच्याकडूनच समजावून घ्यावा लागतो. किंवा एखादा अभिप्राय काही केल्या आपल्याला उलगडाच होत नाही असं त्याच्या बुद्धीला कधी वाटत नाही. त्याला त्या शास्त्रामध्ये त्याचा सौरसेविन म्हणजे त्याला कोणत्याही प्रकार फार रस घ्यायचा, म्हणजे फार प्रयत्नाची पराकाष्ठा करायची आणि मग बुद्धीला त्याचं ज्ञान होतं किंवा तो सिद्धांत कळतो असं त्याच्या ठिकाणी होत नाही. याचा अर्थ म्हणजे गुरूंची आवश्यकता नाही असं नाही. ह्या ठिकाणी त्याची बुद्धी जी आहे ती बुद्धी इतकी विकसित झालेली असते की त्याला बऱ्याच वेळेला श्रीगुरूंनी सांगितल्यावरच कळेल असं नाही, त्याला अगोदरच ती गोष्ट कळून जाते असंही घडतं. किंवा शास्त्राचं तात्पर्यही त्याला अगोदरच उलगडलेलं असतं असं सांगण्यामध्ये या ठिकाणी ह्या योगभ्रष्ट पुरुषाचं महत्त्व या ठिकाणी सांगायचं नाही. तुम्ही म्हणाल की याला गुरुची आवश्यकता नाही, असं नाही. त्याचं उदाहरण म्हणून कुमारील भट्ट आणि प्रभाकर मीमांसक ना, प्रभाकर मीमांसक तर त्यांनी सांगतात की त्या प्रभाकर मीमांसक गुरूंनी शिकवलं की त्यांना बरोबर विरोधी तोच सिद्धांत, पण उपपत्ती वेगळी सांगून ते सांगायचे आणि कुमारील भट्टांना त्यांचं खंडन करता यायचं नाही. हे गुरुगम्य अनठाय जे आहेत तर ते त्याला सहजच उलगडून जायचे, शास्त्राचं रहस्य त्याला कळायचं. मग याच्यातून याचा अर्थ असा झाला की गुरुगम्य हनठाय ते तर सौरस्य विन जाय बुद्धी तयाची. पण गुरुगम्यता ही इतकी महत्त्वाची आहे की त्यालासुद्धा सिद्धांत रूपाने जे कुमारील भट्ट सांगत होते तेच मान्य करावं लागले की नाही. व्यवहार हेतू भट्ट नया असं आपण म्हणतो. त्यांनी सांगितलं की गुरूंनी मरण्याचं निमित्त केलं आणि मग त्यांची अंत्येष्टी कशी करायची तर त्यांनी सांगितलं गुरूंनी सांगेल तशी करायची. गुरूंनी सांगितलं, मग कुमारील भट्ट उठून बसले कारण त्यांनी मरण्याचं नाटक केलं होतं. म्हणे मी जिंकलो की नाही, शेवटी माझा सिद्धांत मानला की नाही. पण तो काय म्हटला, जिता हा अशी मृत्वा ना, मृत्वा हा जिता अशी, मरून तुम्ही जिंकलेला आहे. याचाच अर्थ शेवटी गुरु म्हणजे गुरु परंपरा जी आहे ती तशीच अव्याहत आहे, तिच्याशिवाय उलगडा होत नाही. पण ह्या महापुरुषाची बुद्धी अशा प्रकारची आहे, इतकी सूक्ष्म बुद्धी, व्यापक बुद्धी झालेली आहे की त्याला शास्त्राचा सहजच उलगडा होतो, हे सांगण्यात तात्पर्य आहे. म्हणजे अशा महापुरुषाला पुन्हा जे काही श्रम करावे लागले ते श्रम करावे लागत नाही, अनायासाने त्याला शास्त्राचं हृदय किंवा तात्पर्य कळतं. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना, मिळोची लागे. या ठिकाणी त्यांनी पूर्वी योगाभ्यास केलेला आहे आणि आता ह्या वेळेला त्याला पुन्हा बे करावं लागत नाही. त्याला सांगतात बळीये इंद्रिये मना येती, म्हणजे जी बळीये इंद्रिय बलवान आहे, बलवान ही इंद्रिय ग्रामो विद्वांसम अपि कर्ष्यति. या ठिकाणी किती विद्वान शास्त्रज्ञ असला तरीसुद्धा इंद्रियांपुढं त्याचं काही चालत नाही. पण ह्या पुरुषाला ह्या जन्मामध्ये इंद्रिय वारंवार विषयाकडे जातात आणि मग मनाने त्यांना पुन्हा त्या विषयांपासून परत खेचून आणायचं आणि आपल्या गोलकाच्या ठिकाणी स्थापन करायचं किंवा चित्ताचा निरुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा किंवा इष्टदेवतेचं चिंतन करायचं किंवा अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी लीन करायची, हे प्रयत्न त्याला जास्त करावे लागत नाही.
ती इंद्रियच आपोआप बळीये इंद्रिये मना येती, ती बलवान असणारी इंद्रिय ती आपोआप मनाचं अनुसरण करतात. आणि ते मन कशाचं अनुसरण करतं? त्यांनी पूर्वी जे यमनियमादी अष्टांग योगाचं साधन केलेलं आहे किंवा कुंडलिनी योगाचं साधन केलेलं आहे त्याप्रमाणे मन एकवटे पवना. आणि मन काय होतं? मनाचं चांचल्य कशावर अवलंबून आहे? मनाला बळ आहे प्राणाचं. प्राणायाम म्हणजे प्राणाचं नियंत्रण केलं की मनाचं नियंत्रण होतं. आता याचं काय होतं? हा आपोआपच प्राणायाम करायला लागतो आणि ते मन जे आहे त्या प्राणायामाच्या द्वारा प्राणाशी एकरूप होऊन जातं. आता तो जो पहिल्यांदा काय इंद्रिय मनाचं अनुसरण करतात आणि मन या ठिकाणी प्राणायाम आदी करून वायूमध्ये लीन होतो, वायूमध्ये एकरूप होतो, म्हणजे प्राणाशी एकरूप होतो. प्राण आणि अपान त्यापैकी प्राणाशी हे मन एकरूप होतं. आणि प्राण कुठं जातो? पवन सहजे गगना मिळोची लागे. आणि हा प्राण कुठं जातो? तर मग हा एकवटलेला एक समरसतेला प्राप्त झालेला प्राण तो ह्या मूलाधार चक्रापासून हळूहळू तो गगना मिळोची लागे. तो सहजच अभ्यास न करता विशेष आपोआप तो बसला आसनामध्ये की त्याचा प्राणायाम होऊ लागतो. आणि प्राणायाम तो प्राण जो आहे हळूहळू आकाश म्हणजे मूर्ध्न्याकाश म्हणजे मस्तिष्कामध्ये असणारं जे आकाश किंवा ब्रह्मरंध्रापर्यंत त्या वायूचा प्राणवायूचा प्रवास होतो. आणि एकेका चक्राचं मूलाधारापासून तर आज्ञाचक्रापर्यंत सगळ्या चक्रांचं भेदन करून ते मूर्ध्न्याकाशामध्ये तो प्राण त्या ठिकाणी लय पावतो. त्याच्याशी मिळोची लागे म्हणजे समरस होऊन जातो. ऐसे नेनो काय अपैसे तया तेची की जे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे. ह्या अभ्यासामध्ये त्याला प्रयत्न करावे लागत नाही, हा अभ्यास आपोआप होत राहतो. आणि याला कारण काय आहे? पूर्वजन्मामध्ये त्याने हा अभ्यास केलेला आहे आणि मध्येच त्याचा देह पडलेला आहे. नवीन मृत्यूलोकात मानव जन्म प्राप्त झालेला आहे, पण त्या जन्मामध्ये त्याचा अभ्यास हा आपोआप कसा होत राहतो यासाठी माऊली सांगतात ऐसे नेनो काय अपैसे. हे अपैसे ऐसे काय नेनो, आपोआपच असं कसं काय होतं की तो आपोआपच अभ्यास करायला त्याला कोणी शिकवलेलं नाही, काही नाही, तरी त्याला ह्या ठिकाणी हा अभ्यास करायला लागतो. हे नेणो हे कसं काय घडतं हे आपल्याला काही कळत नाही. हे म्हणजे ही गोष्ट कशी आहे आपल्याला अज्ञेय आहे. काही लोक जे लहान वयामध्येच ते बालयोगी महाराज होते ना आपले, ते लहान वयामध्येच उंबराच्या झाडाखाली जायला लागले आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जप मोठ्याने भजन करायला लागले. झाडावर बसून झोप येते म्हणजे फांदीवर बसून तिथंच जप करायला लागले. ते घरचे कोणतेच संस्कार नव्हते, दत्त संप्रदाय घरात नव्हता, काहीच नव्हता, पण ते आपोआप ते करायला लागले. पुढं त्यांना त्याच्यापासून अनेक सिद्धी पण प्राप्त झाल्या. ते पाण्यावर बसायचे. आम्ही लहान होतो त्यावेळेला टाकळी डोकेश्वरला ते आले, ते आमच्या मामाच्या विहिरीत त्यांनी वरूनच उडी टाकली आणि असेच ध्यान लावून बसले त्या पाण्यावर. ते असं अनेक मोटरसायकल बिना पेट्रोलची असली की त्यात पाणी टाकायचं आणि चालवायचे. आता हा अभ्यास त्यांनी कुठलाच लहान वयात केलेला नव्हता. कीर्तनाला उभं केलं की लगेच ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊन उपदेशात अभंगाचं एकदम अस्खलित असं ते प्रवचन कीर्तन करायला लागले. तर हा अभ्यास कसा होतो हे कळत नाही. तर आता त्यांनी पुन्हा त्या जन्मामध्ये तो अभ्यास केला नाही. तयातेची की जे अभ्यास आहे ते जो पूर्वी जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासानेच यांना हे करून घेतलं जातं. म्हणजे त्यांना विशेष प्रयत्न न करता अभ्यासाची तयारी की जे अभ्यास त्यांना करून घेतो. म्हणजे ते अभ्यास करीत नाही, अभ्यास त्यांच्याकडे जातो पूर्वी केलेला आणि तो अभ्यास त्यांच्याकडून पुन्हा करवला जातो. समाधी घरपुसे मानसाचे. आपल्याला समाधी काय आहे? मनाला अंतकरणाच्या वृत्तीला अधिष्ठान आत्म्यामध्ये लीन करायचा हा समाधीचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत त्रिपुटी आहे तोपर्यंत संप्रज्ञात समाधी आहे आणि त्रिपुटी विवर्जित तोच समाधी झाला की तो निर्विकल्प असा असंप्रज्ञात समाधी त्याला प्राप्त होतो. परंतु ह्या पुरुषाला त्या ठिकाणी मनाला निरुद्ध करण्यासाठी आणि समाधी मग्न करण्यासाठी
कोणते कष्ट करावे लागत नाही. समाधी घर पुसे मान, ती समाधीच घर विचारित असते मनाचं. म्हणून ते म्हणतात मनाचं घर तर ती समाधीच विचारित येते. म्हणजे मी त्या मनाला कशी समाधी माझ्यामध्ये घेईल यासाठी मनाला समाधीचा प्रयत्न करावा लागत नाही. समाधी मनाला शोधित येते आणि आपल्यामध्ये लीन करून टाकते. असं इतकं त्याचं महत्त्व ज्ञानोबरायांनी सांगितलं. जाणीजे योगपीठीचा भैरव, काय हा आरंभ रंभेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. आता सांगतात कोणतेही जे योगपीठ असतात त्या योगपीठात, जसं काशीचं योगपीठ आहे तिथं कोण आहे, काळभैरव ही देवता आहे. तसं म्हणतात की हा भ्रष्ट पुरुष म्हणजे योगपीठीचा भैरव. तिथं योगरूपी जे पीठ किंवा आसन आहे त्या आसनावर असणाऱ्या त्या पीठावर किंवा त्या आसनावर सिंहासनावर जशी भैरव देवता आहे तसा हा योगरूपी जे पीठ आहे त्या पीठावरचा असणारा हा जणू काही अधिष्ठात्री देवता भैरव रूपाने हाच आहे. म्हणजे हा योगभ्रष्ट पुरुष तो योगपीठावर उभा राहिलेला भैरव म्हणजे योगाचं फल त्याला प्राप्त होतं. म्हणून जणू काही तो त्या योगाचा सम्राट आहे. योगपीठाचं अधिष्ठात्री देवताच जणू काय होऊन राहतो. इतकी योगाची साधना त्याच्याकडून सहज फलापर्यंत होते. जणू हा आरंभरंभेचा गौरव. आता इथं एक हे सांगितलं आहे, आरंभ रंभा म्हणजे आरंभाचा आरंभ म्हणजे योगाचा आरंभ करत असताना त्याचा जो गौरव आहे, म्हणजे कोणत्याही योगाचा आरंभ करताना किंवा कोणत्याही कृतीचा कर्माचा आरंभ करताना त्या आरंभामध्ये गौरव कोणाचा आहे. पहिल्यांदा भगवान शंकर आणि पार्वती यांचं जे लग्न झालं त्या लग्नामध्ये असं लिहिलं की गणपती तर त्यांचा मुलगा आहे की नाही, परंतु त्या शंकर आणि पार्वतीच्या लग्नामध्ये पहिल्यांदा गणेशाचं पूजन केलं. कारण काय आहे तर हा आरंभरंभेचा गौरव. कोणताही आपल्याला जो योगाचा आरंभ करताना ज्याचा गौरव केला जातो, पूजा केली जाते किंवा कोणत्याही कर्माचा आरंभ करताना ती देवता आहे गणेश. आणि जणू काही हा गणेशाचाच काय आहे गौरव आहे, म्हणजे गणपतीचाच हा मोठेपणा आहे असा अर्थ दिला. किंवा वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. किंवा याच्या ठिकाणी इतकं वैराग्य असतं की वैराग्यरूपी सिद्धी आहे आणि त्याचा सिद्धीचा जो अनुभव आहे वैराग्याचा तो जणू काही रूपा आला म्हणजे मूर्तिमंत झाला किंवा आकाराला आला. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काही प्रयत्न न करता वैराग्य असतं. त्याच्या ठिकाणी त्याला गौरव किंवा आपोआपच त्याला व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा, असं सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल आदर वाटतो. आणि त्याला हे योगाची साधना जी आहे ती इतकी सफल होती की जणू काही हा योगाचा मोठा आचार्यच आहे असं अशा प्रकारे त्याचा अधिकार या जन्मामध्ये होतो. हा संसार उमानिते माप, का अष्टांग सामग्रीचे दीप, जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. तर ते म्हणतात वास्तविक परिमळ म्हणजे सुगंध आहे. सुगंधाला काय आकार आहे का? नाही. पण चंदनाला आकार आहे की नाही? पण चंदनामध्ये सुगंध सोडून दुसरं काय आहे? याचा अर्थ जणू काही सुगंध जो आहे, परिमळ म्हणजे सुगंध, त्या परिमळेची धरिजे रूप, परिमळाने जणू काही चंदनाचे रूप धरिजे म्हणजे चंदनाचा आकार धारण केलेला आहे. तसं ह्या पुरुषाकडं पाहिलं तर असं वाटतं की संसार उमानिते माप, संसाराची उमानना म्हणजे त्याची मर्यादेचं मापच जणू काय घेतो. म्हणजे त्याला सहजच ह्या संसार सगळ्या लोकांना सत्य वाटतो. तो संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार, बहुत वाहविले दूर, नलगेची तीर पैलथडी, असं जो संसार आपल्याला वाटतो तो संसार त्याला या ठिकाणी संसार हा फलकट तो संसार येथ सार भगवंत. त्याला सहजच वाटतं की हा जो संसार आहे, संसाराकडे या जन्मामध्ये त्यांनी काही शास्त्र अध्ययन केलं नाही. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा. परंतु त्याला हा संसार कसा आहे तर संसार म्हणजे सत्यतू 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 विठ्ठला आणि कागा हा दाविला
जगदाकार, ह्या सांभाळी सांभाळी आपली हे माया, असं त्याला त्या मायेला नियंत्रित करण्यासाठी कोणाची प्रार्थना करावी वाटत नाही, करण्याची आवश्यकता पडत नाही. तो सहजच म्हणतो की हा संसार म्हणजे काय आहे, रज्जू सर्पाकार भाशी येले जगडंबर. हे रज्जूवर जसा सर्प मिथ्या आहे तसा हा संसार मिथ्या आहे, असंच त्याला बालपणातच वाटायला लागतं. म्हणजे तो पुरुष म्हणजे काय, संसाराचं माप, संसाराचं उमानिते म्हणजे संसाराची मर्यादेची गणना करणारं जणू काही तो मापच आहे. जसं मापाने आपण पदार्थ मोजतो तसा हा संसार, हा पदार्थ मिथ्या आहे, हा अनित्य आहे, त्याज्य आहे, हे त्याच्या सहज धारणा त्याच्या अंतःकरणात होतात. अष्टांग सामग्रीचे दीप. आणि जर एखादा मनुष्य एखाद्या अथांग सागरात पोहायला लागला तरी पोहून त्याला तरून जाणं कठीण आहे. पण अशा वेळेला जर त्याला पोहता पोहता जर एखादं द्वीप मध्येच जर एखादं बेट लागलं तर त्या बेटामुळं जसं त्याला हायसं वाटतं, तसं ह्या पुरुषाकडं पाहिलं म्हणजे हे अष्टांग सामग्रीचे द्वीप म्हणजे हा जो अष्टांग यमनियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी, ही जी योगाची अष्टांग आहे, या अष्टांग सामग्रीचं जणू काही एक प्रकारचं द्वीपच आहे किंवा बेटच आहे असं वाटतं. जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. जसं परिमळाने चंदनाचं रूप धारण करावं तसं जणू काही हा मूर्तिमंत असणारा अष्टांग सामग्रीचं यथार्थ अनुभूती किंवा ज्ञान असणारा, अनुभव असणारा हा जो पुरुष आहे, तर त्यांनी जणू काही पुरुष रूपाने ह्या अष्टांग योगानेच याच्या रूपाने आकार धारण केलेला आहे, असा हा पुरुष आहे. तैसा संतोषाचा काय घडीला की सिद्ध भांडारी होनी काढीला, दिसे तेने माने रूढला साधक दशे. आता अजून तर त्याला सिद्ध दशा प्राप्त झाली नव्हती, म्हणून तर तो काय झाला, परत जन्माला प्राप्त झाला. परंतु आत्ताच्या जन्मात तो त्याची जी साधक दशा आहे ती साधक म्हणून तो कोणाला वाटतच नाही. तो काय वाटतो, सिद्धच पुरुष आहे असंच वाटतं. की हा जन्मताच काय झाला आहे की जन्मताच हा सिद्धी घेऊन आलेला आहे असं वाटतं. त्याविषयी सांगतात, त्याच्याकडे जर पाहिलं की संतोषाचा काय घडीला तैसा, त्याप्रमाणे जणू काय हा काय संतोष म्हणजे आनंदाने जणू काही मूर्ती धारण केलेली. आनंद ही अव्यक्त अशा प्रकारची वस्तू आहे, तिला आकार नाही, निराकार आहे, परंतु त्या आनंदाचाच तो घडला. म्हणजे जणू काही आनंदाचा पुतळा, म्हणजे तो केवळ त्याच्या अंतःकरणामध्ये सारखा नित्य उत्तरोत्तर व्यापक असा आनंदच अभिव्यक्त होतो. त्याच्याकडं पाहिलं तरी केवळ आनंदच त्याच्या चेहऱ्यावरून किंवा सर्व इंद्रियातून आनंदच ओसंडून वाहत आहे असं वाटतं. म्हणून म्हणतात जणू काही संतोषाचाच काही घडीला किंवा सिद्धी भांडारी युनी काढीला. बरं त्याच्या ठिकाणी काय आहे, तर त्याला मनात आलं तर तो काय होईल, एखाद्या चिलटापेक्षाही बारीक रूप धारण करील, कधी सगळ्या पृथ्वीपेक्षाही मोठं रूप धारण करील. ह्या अनिमा, महिमा, गरिमा, ह्या ज्या अनुर्मिमत्व काय ज्या सिद्धी असतील, ह्या सगळ्या सिद्धी त्याच्या ठिकाणी दिसून येतात. इतकंच नाही तर तो जणू काही एखाद्या सिद्धींच्या भांडारातून म्हणजे खजिन्यातूनच त्या पुरुषाला बाहेर काढलेला आहे. म्हणजे त्याच्या पावला पावलाला त्याला वाचासिद्धी आहे. त्याला म्हणतो ना, वाचासिद्धी व्हालं काय वाचासिद्धी पावालं अज्ञापक व्हालं म्हणे, म्हणे तुमते मागतील महारिद्धी. अशा प्रकारच्या सगळ्या सिद्धी, अष्टमहात सिद्धी त्याच्या पायाजवळ लोटांगण घेताना दिसतात. आणि हे कधी दिसतं की दिसे तेने माने रूढला साधक दशे. असा दिसतो की तेने माने म्हणजे त्या प्रकारे जणू काही साधक दशेमध्येच तो पुरुष इतका रूढलेला, म्हणजे इतका वृद्धिंगत झाले, म्हणजे इतका त्याच्या ठिकाणी सामर्थ्याची वृद्धी झालेली आहे. ते सामर्थ्य त्याच्या ठिकाणी रूढ झालेलं आहे, बांधलेला आहे असं आपल्याला दिसतं. पण कसा साधक दशे तो आहे, अजून साधकच आहे, पण साधक दशेमध्येच जणू काय हा पुरुष एखादा सिद्ध पुरुष आहे असं आपल्याला वाटतं. असं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. त्यानंतर सांगतात की प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम.
ततो याति परांगतिम अनेक प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परांगतिम। प्रयत्नात यतमानः तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः याति परांगतिम। तु प्रयत्नात यतमानः योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः भवति ततः परां गतिं याति। तू परंतु प्रयत्नात यतमानः योगी म्हणजे प्रयत्नात यतमाना म्हणजे अधिक प्रयत्न करणारा असा जो योगी म्हणजे योगाचं साधन करत असताना आता मागच्या जन्मात प्रयत्न कमी पडले होते पण आता तो प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा असा तो ध्यानयोगाचं किंवा अष्टांग योगाचं कुंडलिनी योगाचं किंवा परमात्मा सर्वत्र आहे आणि सर्व परमात्म्याच्या ठिकाणी आहे असं चिंतन करणारा एक अंतःकरणवृत्ती परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कायमची स्थापन करण्याचा निकराचा प्रयत्न करणारा किंवा हळूहळू स्थापन करण्याचा प्रयत्न करणारा असे सर्वच ध्यानयोगाचेच प्रकार आहेत। तर ह्या ध्यानयोगाचा अभ्यास करणारा किंवा राजयोगाचा किंवा पंथराजाचा अनुभव घेण्यासाठी साधनावर आरूढ झालेला हा जो पुरुष आहे त्याला म्हणतात प्रयत्नात यतमानः योगी। तो काय होतो त्या योगाच्या साधनाने होतं काय संशुद्ध किल्बिषः त्याची किल्बिष म्हणजे पाप त्या पापापासून तो सम्यक प्रकारे शुद्ध होतो म्हणजे त्याच्या संपूर्ण पापाचा म्हणजे आपण अनेक वेळा आता चिंतन केलं की यांनी केलेला जो समाधीचा अभ्यास आहे तर ह्यामध्ये अगदी यमनियमापासून तर संप्रज्ञात समाधीपर्यंत त्या पुरुषाला जे साधना करतो त्या साधनातून एक अदृष्ट उत्पन्न होतं की ज्याच्यामुळं त्याच्या अंतःकरणातील सर्व पापवासना आणि पूर्वी केलेलं पापकर्म यांची निवृत्ती होते त्याला म्हणतात की संशुद्ध किल्बिषः। किल्बिष म्हणजे पापात ज्याचं पूर्णपणे निवृत्त होऊन अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे असा आणि पूर्णपणे खऱ्या अर्थाने पापवासनाची निवृत्ती ही असंप्रज्ञात निर्विकल्प समाधीमध्येच होते असं सांगतात। अनेक जन्म संसिद्धः भवति आणि ही जी स्थिती प्राप्त झाली ही काय त्याला एका जन्मात प्राप्त झाली नाही अनेक जन्म संसिद्ध अनेक जन्मामध्ये त्यांनी केलेली जी साधना योग साधना त्याच्यामुळं त्या अनेक जन्मात त्या प्रत्येक जन्मामध्ये केलेला जो अभ्यास त्या अभ्यासामुळं हा पुरुष अशा प्रकारचा सिद्ध होतो आणि ततः पराम गतिम याती आणि त्यानंतर त्याला पहिल्यांदा संसिद्धी कोणाची योग संसिद्धी म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत तो प्राप्त झाला की नंतर पराम गतिम याती तो परागती म्हणजे हळूहळू ह्या अभ्यास करता करता तो मोक्षाला प्राप्त होतो। पराम गतिम याती तो मोक्षाला म्हणजे त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन तो त्या ठिकाणी मोक्षाला प्राप्त होतो असं सांगतात। जे वर्षशतांच्या कोडी जन्मसहस्रांच्या आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीचे वर्षशतांच्या कोडी आता त्याला ही जी स्थिती प्राप्त झाली हे काय म्हणतात वर्षशत म्हणजे 100 वर्णाच्या अशा कोडी म्हणजे अशी कोट्यावधी म्हणजे या आपले जे त्याचे इतके जन्म झाले तर हे जन्म काही लगेच प्राप्त त्याला एकाच जन्मात त्याला प्राप्त झाला असं नाही। ह्या स्थितीपर्यंत येण्यासाठी काय मागे पुढं सांगणारच आहे तर त्याने अनेक जन्म ही साधना केलेली आहे आणि अशा 100 वर्षाचं जे आयुष्य आहे त्याच्या अशा कोट्यावधी जन्म हे जन्मसहस्रांची आडी आणि 100 वर्षाच्या कोट्यावधी अशा प्रकारचे आयुष्य म्हणजे कोट्यावधी जन्मामध्ये त्याने जन्मसहस्रांच्या आडी हजारो जन्मामध्ये असणारे जे प्रतिबंध आहेत
ते लंघिता एक एक प्रतिबंधाचं उल्लंघन करीत. उदाहरणार्थ जे त्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्वैरकामना त्याचं ब्रह्मचर्याच्या द्वारा दुसऱ्यांच्या धनादिकांचं हरण करून झालेले ज्या पापकर्मामुळं झालेले जे संस्कार त्याचं त्यांनी अस्तेय ब्रह्मचर्य किंवा अनेक प्रकारचा परिग्रह करून झालेले जे पाप त्याचा अपरिग्रह असे जे जे हजारो म्हणजे कोट्यावधी जन्म हजार एका हजार जन्मात 100 वर्षाचं मिळालेलं आयुष्य बरोबर ना. आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं आडी लंघिता आडी म्हणजे अनेक प्रकारचे प्रतिबंध आले आणि त्या प्रतिबंधाचं त्यांनी उल्लंघन करीत करीत आत्मसिद्धीची थडी पातला. तो आत्मसाक्षात्काराच्या थडीवर म्हणजे तीरावर किंवा किनाऱ्यावर लागला. म्हणजे हा अभ्यास जो आहे तर त्या 7व्या अध्यायामध्ये काही ओळी आहेत ना की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. या ठिकाणी त्याने अनेक जन्मच्या जन्म ही तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येने काही लोक जे आहे ना हे जे परमार्थामध्ये परमार्थ सोपा आहे आणि कशालाही हजारो जन्म लागतात, आमचं तुम्ही शरणागत व्हा, आम्ही लगेच तुम्हाला आशीर्वाद दिला, डोळे झाकले की तुम्हाला 5 मिनिटात. अजूनही अखंडानंद स्वामींनी लिहिलं की कुंभामध्ये एवढं भारतीय सनातन सगळी सत्याचे अनुभवी पुरुष येतात आणि सगळे वेदशास्त्राच्या आधाराने हे ज्ञानचर्चा चालवतात. तिथंसुद्धा अर्ध्या तासात साक्षात्कार असं बाहेर बोर्ड लागतो. म्हणजे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे की नाही की या ठिकाणी एका जन्मामध्ये एक कुसंस्कार घालायला एक आयुष्य पुरत नाही. त्या इंद्राणी आणि विरोचनाने ऐकलं दोघांनी बृहस्पतीकडून तत्वज्ञान आणि त्यांनी काही दोघांचा एकाचा काही निश्चय झाला, अहो एक ब्रह्म असंग निर्विकार आहे, तुम्ही या शरीराने काही केलं तरी काही पाप ना पुण्य काही लागत नाही. आणि याने ऐकलं इंद्राने तेच तत्वज्ञान ऐकलं. इंद्र म्हणतो हे काही सामान्य गोष्ट नाही, नुसतं 5 यम करण्यासाठी मनुष्याला एक यमाचा पालन करायला 12 वर्ष कमी पडते. त्यांनी 101 का 102 वर्ष तपश्चर्या केली आणि मग त्याला ज्ञान झालं आणि हा विरोचन काय झाला नास्तिक झाला. तसं या मार्गामध्ये विशेषतः ह्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे, याच्यामध्ये कोणत्याही चमत्काराला अशा प्रकारचं स्थान नाही. साधू चमत्कार करणारे झाले ह्या सृष्टिक्रमामध्ये, परंतु ते तत्वज्ञान ह्या संप्रदायाचं नाही. आणि हे तत्वज्ञान प्राप्त होण्यासाठी लगेच 5 मिनिटात अर्ध्या तासात एका जन्मात असं नाही. हा साक्षात्कार जसं जसं आपल्या दोषाचं अपनयन होऊन जाईल त्याला जितके दिवस लागतील त्याप्रमाणे त्याला सिद्धी प्राप्त होईल. जे तो विषयांची मोठ झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावणी आला पाढी सद्वासनेच्या मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची आवाटा हळूहळू करी अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलुनी. असं आता 7व्या अध्यायामध्येच आहे ना हे वर्णन. जन्मशतांचा वाहतवना आस्थेच्या नलीची वाहना का तिथं फळ हेतूचा उगाना कवनू चाळी असे सगळ्या ओव्या त्याच्यामध्ये परमार्थाचा प्रवास कसा होतो हे आता 7व्या अध्यायामध्ये येणार आहे. याच्यामध्ये हे एकदम उतावीळपणाने साधना करणं आणि काहीतरी चमत्कार अनुभवणं अशा प्रकारचं लोकांचा बुद्धिभेद या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाने कधीही केला नाही किंवा वेदाचंही तसं मनोगत नाही. जे वर्ष का माणसं आहे ना चमत्कार, आज मला कोणी चमत्कार सांगितला काहीतरी एक चमत्कार सांगितला त्याने, आता तोच चमत्कार स्वप्नात झाला तर काय बिघडलं? मग स्वप्नातला चमत्कार झाला, आपल्याला जागृतीमध्ये तसा चमत्कार झाला तरी काय वाटतं कामा नये. तर स्वप्नातल्या चमत्काराचं कौतुक, जागृतीत सगळं अनर्थ भोगतो त्याचं काही नाही. आणि स्वप्नामध्ये थोडंसं एक झळक लागली आणि ती झळक कशी लागली खोटी मिथ्या, तर त्याचं कौतुक वाटतं माणसाला. म्हणून सांगतात की प्रयत्नात देत मानस्तू योगी संशुद्ध किलविषा अनेक जन्म संसिद्ध स्ततो याती परांगती. जे वर्षशतांची आकोडी व जन्मसहस्रांची आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची.
कोट्यावधी शतवर्षांनी हजारो जन्माचे प्रतिबंध ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर पोचलेला असतो. म्हणून साधन जाता अघवे अनुसरे तया स्वभावे मग ऐतिये बैशे रानिवे विवेकाचे. त्यांनी जे साधना केलेली हे साधन त्यांनी हजारो जन्म आणि लंघिता ते येणारे एक एक प्रतिबंध त्यांचं उल्लंघन केलं आणि मग तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या तीरावर येऊन पोचलेला आहे. माझ्या सत्य माऊली तर आज सांगतात, हा नुसता ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्याकडून कसा करून गेला, तर इतका सहजासहजी 16व्या वर्षी लगेच स्फुरण झालं, गुरु आज्ञान झालं असं नाही. याच्यातले सगळे जे वैशिष्ट्य आहेत याचं मूळ कारण असं आहे की मी नेहमी केलेलं सत्य बोलण्याचं जे तप आहे, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, 100 वर्ष 1000 वर्ष नाही, अनेक कल्पच्या कल्प मी हे तप केलं आणि त्याचं फळ म्हणून हे महाद्वीप अशा प्रकारचं हे ज्ञानेश्वरीचं चिंतन माझ्याकडून झालं, गीतेचं चिंतन माझ्याद्वारा झालं असं सांगतात. ज्ञानोबाचा एक बाळछंद आहे ना, ज्ञानदेवे 22 जन्मे तोडिली भवाब्धीची कर्मे, असं पुढं चंद्रार्क तारांगणे रश्मी दान घेतला हरी बाबा बाळछंदो असं म्हटलेले. म्हणजे याच्या अगोदर 22 जन्म आम्ही ह्या संजीवन समाधीच्या अगोदर ज्ञान तोडिली भवाब्धीची कर्म, ह्या संसार सागरात येणाऱ्या सगळ्या प्रतिबंधाचं मी काय केले, निवारण केलं आहे. आणि मग या ठिकाणी आम्ही रश्मी दान घेतला हरी, आम्ही या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आल्हाददायक असा परमात्मा आणि स्वयंप्रकाश परमात्मा तो आम्ही आता दान घेतला आहे. म्हणजे याचा अर्थ तो आम्ही आपलासा केलेला आहे असं सांगतात. म्हणून साधन जात आघवे हे अनुसरे तया स्वभावे मग ऐतिये बैशेर आणिवे विवेकाचे. आणि हजारो वर्ष प्रयत्न केला म्हणून हे आघवे साधन जात, म्हणून सगळ्या प्रकारची असणारी जी साधनं आहे ती तया स्वभावे अनुसरे, ती आम्ही साधनं करीत नाही, ती साधनंच आमचं काय करतात, अनुसरण. आम्ही जिथं असतो ती साधनच आम्हाला त्या अनुष्ठानात प्रवृत्त करतात, आमच्याजवळ येतात. आता आम्हाला ते साधनं करण्यासाठी कष्ट होत नाही. माणसाने असा एखादा तरी जन्म असा यायला पाहिजे की नाही, कष्टा वाचून साधन आहे की नाही. म्हणजे योगभ्रष्टाचा जन्म जर आला तर हे अशा प्रकारचा असतो. नाहीतर दात होट खाऊन रात्रंदिवस पडत आडखळत उठत असं जरी किती परमार्थाचं समाधान मिळालं तरी ते खरं शाश्वती शांती काय प्राप्त करून देत नाही, रम्य समाधान प्राप्त करू दे. ज्याच्यामध्ये जर श्रम केलं आणि जर ते फळ प्राप्त झालं तर भाग जातो पण सीन जात नाही, आहे की नाही लवकर. म्हणजे जसं एखाद्याने स्वामी महाराज सांगायचे, त्या हमाल एक पोतभर ओझं पाठीवर वागवतो आणि ते प्रत्येक खेप टाकली की ते म्हणतात आता बरं वाटलं, कारण त्याला पाठीला भरपूर श्रम झालेले असतात ओझं, पण ओझं उतरल्याचंच फल त्याला समाधान झालं. याच्यामध्ये काय झालं, दुःखाचा ध्वंस म्हणजे मोक्ष मानल्यासारखं आहे की नाही, असं त्याची स्थिती होते. परंतु इथं काय, दुःख ते कैचे नये स्वप्नाशी रिद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी, त्याचे वर्म तू आम्हापाशी सुखे राहिलाशी प्रेमाची. असं काहीतरी अनुभूती, असा एखादा जन्म आला पाहिजे. असं हे तर जाऊ द्या, पण आपल्याला एवढं सुद्धा वाटत नाही, असा जन्म काय येत नाही माहिती आहे का. असा एखादा कोरा जन्म आपल्याला असं वाटत पण नाही. आपण इतके जन्म केले, किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, असं असलं तरी आता हा जन्म एक कोरा देवाच्या भक्तीसाठी घालू आणि याच्यामध्ये दुसरं काहीच करायचं नाही असं सुद्धा वाटत नाही. तर मग असा जन्म येईल कसा, आहे की. अशा जन्म आपल्याला दुःख संबंध रहित सुख असं वाटतं, दुःख संबंध रहित, पण जे दुःख दिल्याशिवाय राहतच नाही त्याचा संबंध करून दुःख संबंध रहित सुख असावं असं वाटतं, आहे की नाही. आणि त्यामुळे ते सुख कधीच प्राप्त होत नाही, ते ह्या योगभ्रष्ट पुरुषाला प्राप्त होतं. आणि मग ऐतिये बैसे रानिवे विवेकाचे, आणि त्याच्याकडून ही साधना आपोआप घडता घडता तो काय करतो, विवेकाचे रानिये ऐते बैसे. विवेकाचं राणीव म्हणजे जे साम्राज्य आहे ना, त्या साम्राज्यावर तो आयता बसतो. आयता म्हणजे ते
तयार असणारं, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असणारं विवेकाचं जे राज्य आहे, की ज्या राज्यामध्ये आत्मा अनात्मा विवेक करून अनात्म्याचा परित्याग करून केवळ आत्मस्वरूपाने उर्वरित राहिलेलं तत्व ते मी असं ज्याचा निश्चय झाला, त्या विवेकाच्या साम्राज्यावर तो बसतो. आणि ते साम्राज्य त्याने मिळवलं नाही लढाई करून, ते त्याचं काय आहे, स्वतःसिद्ध अशा प्रकारचं आयतं आहे, स्वाभाविक आहे. पाठी विचारितया वेगा तो विवेकही ठाके मागा, मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय. आणि त्याच्यानंतर तो म्हणजे तो अगोदरच्या स्थितीमध्ये विवेक करतो, विवेकाच्या साम्राज्यावर बसतो, परंतु पाठी विचारितया वेगा त्याच्यानंतर आपण जर विचार करण्याचा त्याचा जो वेग आहे तो वेग विवेकही ठाके मागा, त्या ठिकाणी हा विवेकसुद्धा मागं पडतो. म्हणजे विवेकाचा इतका वेग असतो की लगेच तो विवेक करता करता विचार मागुता पावली निघे ना. विचार काय होतो मागच्या पावला, अरे हा परमात्मा विचार काय करायचा आहे, द्वैत जे मिथ्या आहे त्याचा विचार करून काय पुरुषार्थ आहे, अद्वैत आपलं स्वरूप आहे त्याच्यात विचार काय करायचा. म्हणून तो विचारसुद्धा काय होतो, मागच्या पावलाने परत फिरतो, विवेक मागं राहतो. म्हणजे विवेकाचं फल प्राप्त झाल्यावर विवेक कशा करता, आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखी जे देईचा धर्म देई ऐसे देखणे ते पाही अनाहती. त्याला आत्मदर्शन झालेलं आहे, जगन्मिथ्यात्व बुद्धीवर बांधलेलं आहे. आता तो विवेकसुद्धा मागं टाकतो आणि मग तो कुठं जातो, अविचारणीय ते अंगा घडवून जाय. अविचारणीय म्हणजे ज्याच्या स्वरूपाविषयी विचार त्याच्यापर्यंत पोचतच नाही. विचार कुठं पोचत नाही, विचार सगळ्या ठिकाणी करता येतो पण आत्मस्वरूपाचा विचार करता येत नाही. म्हणून कारण आत्मस्वरूप हे विचाराचा विषय होत नाही. मग आणि ते जे विचाराचा विषय होत नाही असं कोणी फक्त ब्रह्मतत्व, आणि ते अंगा होऊन जाय. तो अंगाने होतो म्हणजे स्वतःच त्या ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. ब्रह्मरूपात विचार आहे का, ब्रह्मरूपात नाही. म्हणून ते अविचारणीय विचाराच्या अतीत असणारं जे ब्रह्मतत्व ते अंगा घडवून जाय, तो स्वतःच होऊन जातो. म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाला जाणून तो ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो. तेथ मनाचे मिहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण पा आपण मुरे आकाशही. आता ते म्हणतात तिथं होतं काय, मनाचे मेहुडे, मेहुडे म्हणजे ढग, म्हणजे आत्मस्वरूपावर आलेल्या किंवा चिदाकाशात आलेले जे हे संकल्प विकल्प करणाऱ्या मनाचे जे ढग आहेत, संकल्प विकल्प रूपाने असणारे ते विरे, ते विरून जातात. म्हणजे मनाचं ढग विरून जातात म्हणजे संकल्प विकल्प जे आहे ते पूर्णपणे उपशमाला प्राप्त होतात, निवृत्त होतात. आता संकल्पही नाही आणि विकल्पही नाही, अशी जी दशा आहे त्याला म्हणतात मनाचे मेवडे विरे. मनाचे मेघ त्या ठिकाणी विरून जातात, नाम ते लय पावतात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. ते कसे क्रमाने जातात, पहिल्यांदा मनाचे संकल्प विकल्प थांबतात. मग मनाचा बळ कोणाचं आहे, मागं सांगितलं पवनाचं, पण पवनाचे पवनपण सरे, पण त्या ठिकाणी ते मन कुठं होतं, प्राणवायूमध्ये लीन होतं आणि त्या प्राणवायूचंही प्राणवायू पण सरे ते संपून जातं. ते कुठं जातं, चिदाकाशात जातं. आणि चिदाकाशात आपण पा आपण मुरे आकाशही. आणि त्या चिदाकाशाच्या ठिकाणी, त्या चिदाकाशामध्ये ते जे काही आपलं भौतिक आकाश आहे ते संपूर्ण आकाश तेही त्या ठिकाणी लीन होऊन जातं. याचा अर्थ असा दिला त्यांनी की मनरूपी ढग नाहीसे होतात, प्राणवायू नाहीसा होतो म्हणजे काय, विरून जातो म्हणजे प्राणवायूचं चंचलत्व संपतं आणि आकाश आपल्याच ठिकाणी लीन होतं. म्हणजे चिदाकाश आपल्याच ठिकाणी लीन होतं म्हणजे चिदाकाश रूपानेच फक्त उर्वरित राहतं. त्या ठिकाणी इंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही आणि कोणत्याही प्रकारचा प्राण पण त्या ठिकाणी नाही आणि आकाश पण नाही. असं केवळ चिदाकाशानेच अवशिष्ट राहणं हे ते आकाशच आकाशात लीन होणं असं सांगतात. प्रणवाचा माथा बुडे येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी. आता ही जी स्थिती आहे ज्यामध्ये केवळ हे आकाशही आपल्या स्वरूपात विरून गेलेलं आहे, त्यावेळेला ते आकाशही आपल्या स्वरूपात मिळून गेलं म्हणजे हा जो ओंकार आहे त्या ओंकाराच्या जे आकार उकार मकार आणि अर्धमात्रा आणि बिंदुली असं जे स्वरूप आहे
त्याच्यामध्ये योगशास्त्राच्या दृष्टीनं त्या प्रणवाचा माथा बुडे, त्या प्रणवाचा माथा म्हणजे त्या याच्यामध्ये काय अर्धमात्रेवर असणारा जो अनुसार किंवा बिंदू तोही बुडून जातो. म्हणजे ओंकाराच्या अर्धबिंदूमध्ये त्या ठिकाणी तो जो प्रणव आहे तो प्रणव त्याच्यामध्ये आकार उकार आणि मकार हे त्या अर्धबिंदूमध्ये काय होतात समाविष्ट होतात. त्या प्रणवाचा माथा बुडे येतुलेने अनिर्वाच्य सुख जोडे म्हणजे त्या ठिकाणी जी तुरीय स्थिती आहे ती तुरीय किंवा उन्मनी स्थिती प्राप्त होणं याला म्हणतात ओंकाराचा माथा बुडे. आणि मग आपणपा आपण मुरे आणि त्या ठिकाणी त्याला आपलं मग येतुलेने अनिर्वाच्य सुख जोडे आणि त्या ठिकाणी त्याला जे शब्दाने सांगता येत नाही अशा प्रकारचं सुख किंवा आनंद त्याला प्राप्त होतो. म्हणून आधीची बोलू बवडे तया लागे. आणि हे अनिर्वाच्य सुखाची स्थिती जेव्हा येते तेव्हा ह्या अनिर्वाच्य सुखामध्ये कारण म्हणजे वाणीनं सांगता येत नाही मग तिथं शब्द जो आहे तो बवडे म्हणजे तो माघारी फिरतो. तया लागी हा जो शब्द आहे तो शब्दच त्या ठिकाणी माघारी फिरतो आणि संपूर्ण बोलणं जे आहे ते बंद होतं. परंतु बोलता येत नाही परंतु मात्र सुखाची अनिर्वाच्य सुखाची अनुभूती त्याला येते. आयशी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीशी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. अशा प्रकाराने ती ब्रह्मीची स्थिती ही स्थिती कोणती हिलाच म्हणतात ब्राह्मी स्थिती किंवा हिलाच म्हणतात ब्रह्माची स्वरूप स्थिती. हे स्थिती जी आहे यालाच म्हणतात आईशी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीशी गती. आणि ती काय आहे सगळ्या गतींची गती म्हणजे एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर गेलं एका गतीतून दुसरी गती ही सर्वात शेवटली काय सा काष्टा सा परागती ही. म्हणून ती सगळ्या गतींची गती म्हणजे सगळ्या गतींचं मूलभूत असणारं अधिष्ठान. तया अमूर्ताची मूर्ती जे ब्रह्म आहे ते अमूर्त आहे परंतु ह्या निराकार ब्रह्माची काय झालेली आहे आकार झालेला आहे मूर्ती झालेली आहे. अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. त्या ठिकाणी निराकार ब्रह्मस्थिती आहे त्याची मूर्ती म्हणजे तिचं स्वरूपच जणू काही हा पुरुष राहिलेला आहे. म्हणजे ब्रह्मच जणू काही ह्या पुरुषाच्या रूपाने आकारवान साकार झालेला आहे. तेने भोवती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. आता ही स्थिती त्यांनी कशी प्राप्त केली तर मागिली बहुती जन्मी तेने त्या पुरुषाने मागच्या अनेक जन्मामध्ये विक्षेपांची पाणीवळे झाडिली. त्याच्या जीवनामध्ये जो विक्षेप होता चित्ताची जी चंचलता होती आणि तेच पाणीवळ म्हणजे त्या पाण्यामध्ये असणारे मालिन्य आणि त्या मालिन्य त्यांनी झाडलं म्हणजे नाहीसं केलं. म्हणजे अनेक जन्मामध्ये त्याच्या अंतःकरणाचा चंचलपणा किंवा विक्षेप तो विक्षेप निवृत्त करण्याचा किंवा तो विक्षेप म्हणजेच त्याच्या शुद्ध असणाऱ्या चिदाकाशरूपी जे जल आहे त्या जलामध्ये असणारं हे चित्ताचं चांचल्य हेच कोणी मालिन्य आहे. आणि ते मालिन्य झाडिली अनेक प्रकारच्या वासना त्यांनी किंवा कामक्रोधादी विकार हे सर्व झाडले म्हणजे त्यांचं निराकरण केलं. आणि म्हणून आणि असं असल्यामुळंच त्याची उपजत खेव बुडाली लग्न घटिका. त्या ठिकाणी त्याची उपजत खेव म्हणजे ज्या वेळेला त्याचा जन्म झाला ना त्याच वेळेला त्याची लग्न घटका बुडून गेली. म्हणजे त्या जन्माच्या वेळेलाच त्या पुरुषाला आपले स्वस्वरूपाची स्थिती प्राप्त होईल हे निश्चित झालं. त्याच वेळेला त्याचे सगळे प्रतिबंध लग्न घटिका बुडाली त्याचे सगळे प्रतिबंध निवृत्त होऊन निष्प्रतिबंध आनंदाची त्याला अनुभूती होणार हे ठरून गेलं. म्हणून म्हणतात उपजत खेव बुडाली लग्न घटिका. आणि तद्रुपतेशी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होऊनी ठाके. आणि मग त्याचं लग्न घटका बुडाली. मग लग्न कोणाशी लागलं तद्रुपतेशी लग्न. तद्रुपत म्हणजे ब्रह्मरूपता. त्या ब्रह्मरूपतेशी लग्न लागोनी ठेले त्याचं लग्न लागून गेलं. आणि ते कसं लग्न लागलं तद्रुपता म्हणजे ती ब्राह्मी स्थिती तिच्याशी लग्न झालं. तो का म्हणे मुक्ती परिणली नवरी तसं त्याचं लग्न लागलं. परंतु ते कसं
ती वेगळी आणि मी वेगळी असं नाही, ब्राह्मी स्थिती मला प्राप्त झाली असं नाही, तर ते ब्राह्मी स्थिती हेच माझं खरं स्वरूप आहे. म्हणून त्याचं तद्रूपतेशी अभिन्नत्वाने अभेदाने लग्न झालं, म्हणजे ऐक्य प्राप्त झालं. ते कसं झालं? जैसे लोपले आभ्र गगन होनी ठाके. ते म्हणतात जसं आभ्र लोपले म्हणजे ढग आकाशातलं गेलं, म्हणजे ते ढग कुठं गेले? गगन होनी टाके, ते आकाशातच आकाशरूपच होतात. त्या ठिकाणी ढगांचा आकाशाला प्राप्त होणं म्हणजे काय? ढगांचं ढगरूपाने न राहणं हेच त्यांचं आकाशाला प्राप्त होणं आहे. जैसे लोपले आभ्र गगन होनी ठाके, त्याप्रमाणे याच्या चित्तामध्ये असणारे जे चांचल्यरूपी मळ तो निघून गेला की तो काय आहे? त्या ठिकाणी अर्धमात्रेच्या पलीकडनं असणारा जो बिंदू म्हणजे जे तुरीय स्वरूप त्याच्याशीच तो एकरूप होऊन राहिला, असा त्याचा अर्थ. तैसे विश्व जेथ होय मागवते जेथ लया जाये, तो विद्यमानेची देह झाला तोगा. त्याप्रमाणे म्हणतात विश्व जेथ होय, विश्व ज्याच्या ठिकाणी निर्माण होतं म्हणजे जिथं विश्वाची उत्पत्ती होते, मागवते जेथ लया जाय, ज्या ठिकाणी हे विश्व लयाला जातं, जन्माद्यश्य यथा किंवा यथोवा इमानी भूतानी जायंते, अशा प्रकारचं जे परमात्म तत्व आहे, जेथ विश्व जेथ होय मागवते जेथ लया जाय, मागून ते विश्व ज्या ठिकाणी लयाला जातं ते त्यांनी पाहिलं नाही. ते विद्यमानेची देह झाला तोगा. तो विद्यमान आता ह्या सध्या अस्तित्वात असणाऱ्या ह्या आयुष्यामध्ये ह्या देह धारण केला असतानाच आता तो काय? तो झाला, ते स्वरूप तो झाला आहे. म्हणजे ज्याच्यावर हे जग उत्पन्न होतं, ज्याच्यावर जग राहतं, ज्याच्यामध्ये लीन होतं, असं जे म्हणजे परमात्म तत्व आहे, तद्विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती, असं ते ब्रह्मस्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपाला जाणलं का ब्रह्मस्वरूप झाला, तोच ब्रह्मस्वरूप झालेला आहे. आणि असं ते चालते ज्ञानाचे बिंब. ते ज्ञान म्हणजे काय? मूर्तिमंत ज्ञान त्याला झालं नाही, ज्ञान म्हणजेच तो आहे. इतकंच नाही, ते चालतं ज्ञानाचं काय आहे? मूर्ती आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, वाया माणूसपण भांब लौकिक भागू. लौकिका त्याला मनुष्य म्हणायचा, पण तो खरा मनुष्य नाही, तो चालतं ब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म आहे. आज आणि ते कधी झालेला आहे? तो मरणानंतर का विद्यमानेची देह, येची देही याची डोळा, तो झालेला आहे. आता ह्या योगाचं वर्णन करतात, योग किती श्रेष्ठ आहे. योगाचं साधन करणारा म्हणजे तपापेक्षा, ज्ञानापेक्षा, कर्मापेक्षा योग हा कसा श्रेष्ठ आहे, हे ध्यानयोग कसा श्रेष्ठ आहे हे सांगतात. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन.